हे कलेक्टर साहेबांना सोमवार मंगळवारी परत काय होतं ते बघू, नाही तर परत कलेक्टर साहेबांना भेटू. तरी नाही झालं तर मग आपल्या पद्धतीने कंपनीचा ठेका कसा रद्द होईल त्याच्यावर आपण जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आहे. जळगाव आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे गेल्या 3 महिन्यापासून पगार नाही आहेत. याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी तिथले वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं ही एका वरिष्ठ मंत्र्याची कंपनी असल्यामुळे मी एका विशिष्ट मर्यादेबाहेर जाऊ शकत नाही, तुम्ही मला अडचणीत आणू नका. आम्ही 1-2 वेळा भेटल्यावर मग आम्ही RDC मॅडम आहेत, चव्हाण मॅडम, त्यांना भेटलो. त्यांना बैठक लावायला सांगितली, पण त्यांनी तरीही बैठक लावली नाही. ते घाबरतात आणि त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. तिथे कोणी दिलीप पाटील नावाचा कोणी जो ठेकेदाराचा माणूस आहे तो येऊन गेला. त्याला यांनी वारंवार फोन केलेत, तर तो म्हणतो की मी वरती कळवलेलं आहे, तुम्ही मला फोन करू नका. आता जो 10,000 रुपये पगार कमवतो तो माणूस 3 महिने जर पगार नसेल तर घर कसं चालवेल, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो. जिल्हाधिकारी महोदयांनी माननीय कामगार आयुक्त व वैद्यकीय अधिकारी श्री काय नाव आहे त्यांचे, गंगा सागरे यांना फोन लावला आणि फोन लावून ते म्हणे लवकरात लवकर पेमेंट करू. जर त्यांनी हे लवकरात लवकर पेमेंट नाही केलं तर पुढील पद्धत ही शिवसेनेच्या पद्धतीची असेल आणि त्या अधिकाऱ्यांना पण सबक शिकवली जाईल आणि कंपनीचा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करू. नेमकी कंपनी कोणती आहे आणि या कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलनही केलेले पगारसाठी, पण अद्यापही त्यांचे अजून मागण्या ह्या व्यवस्थित पूर्ण झालेल्या नाही आहेत, तर आणखी काय? आता जर आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आहे 4-5 दिवसात, आता उद्या परवा सुट्टी आहे, तर सोमवार मंगळवारी जर तोपर्यंत पगार नाही केले तर आम्ही परत जिल्हाधिकाऱ्यांना भेटू आणि जर तरी पगार नाही झाले तर त्यांना कंपनीचा जो ठेका आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्या कंपनीला सबकसुद्धा शिकू. नेमकी कंपनी कोणती आहे? स्मार्ट कंपनी म्हणून असं आम्हाला ते गंगा सागरे साहेब त्यांनी सांगितलं. ती हशम मुश्रीफ जे मंत्री आहेत त्यांची ती कंपनी आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही. जर एखादी मंत्रीच अशा देशातल्या तरुणांना वाऱ्यावर सोडून देत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या मंत्र्यांनासुद्धा कुठेतरी जनामनाची वाटली पाहिजे की आपण 10,000 रुपये पगार करणाऱ्या लोकांना असं वाऱ्यावर कसं सोडवतो. कारण जेव्हा हा कामगारांचा करार होतो त्या करारात स्पष्ट लिहिलेलं राहतं की सरकार शासन तुम्हाला पैसे दे अगर नको देऊ, तुम्हाला यांचे पैसे नियमित द्यावे लागतील. हे पैसे त्यांनी नियमित न देऊन कराराचा भंग केलेला आहे. म्हणून आमची जिल्हाधिकारी महोदयांसकट सगळ्यांना विनंती की हा ठेका रद्द झाला पाहिजे आणि जो कामगारांना नियमित पगार देईल त्याला ठेका दिला गेला पाहिजे, आमची विनंती आहे आणि त्याच्यावर जिल्हाधिकारी महोदय निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी विचारू काय सांगणार दादा, कोणत्या कंपनीत तुम्ही कामाला आहे व किती महिन्यापासून पगार नाही आहे? स्मार्ट कंपनीकडनं आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. तरी आमचा गेल्या 3 महिन्यापासून आम्हाला रेग्युलर पगार नाही आहे आणि आज 4था महिना चालू आहे. तरी आमच्या घरची जी परिस्थिती एक बिकट आहे, कारण आम्हाला पेमेंटच मिळत नाही. 3 महिने झाले, कंप्लीट 3 महिने झाले आणि 4था महिना चालू आहे. तरी आमचे साधारण घरचे मुलं आहे सर्व, आम्हाला मुलांची शाळेची फी वगैरे, हॉस्पिटल दवाखाना वगैरे, म्हणजे किराणा आहे, रूम भाडा आहे, रिक्षा, मतलब मुलांचं सर्व शिक्षणाचं त्याच्यावरती आमच्यावरती बोज आहे. आमच्या घरचं आम्हालाच बघावं लागतं, कारण मुलं बाळ वगैरे सगळं यांना घरचा करार चालवावं लागतं आम्हाला. दर महिन्याला येतात ते फक्त सांगतात की होऊन जाईल, आज ही तारीख भेटेल, त्या तारखेला होईल, त्या तारखेला फक्त अशा उडवडीची उत्तर देतात. जेव्हापासून तुम्ही या स्मार्ट कंपनीला जॉईन झालाय तेव्हापासून तुमचा पगार नियमित होत होता का? सुरुवातीला पहिल्या महिन्याचा पगार व्यवस्थित पडला, सेकंड महिन्याचाही प्रॉब्लेम आला होता थोडं वाटतं. किती महिन्यापासून? 3 महिन्यापासून पगार नाही, नोव्हेंबर, आणि डिसेंबर जेव्हापासून आणि कॉन्ट्रॅक्ट जानेवारी. आलेला आहे तेव्हापासून आम्हाला वारंवार जेव्हा काम बंद करावं लागते किंवा काही करावं लागतं तेव्हा आम्हाला पगार मिळतो. पण आता तर 4 महिने, 3रा महिना म्हणजे 4था महिना लागून गेला तरी पण काहीच नाही. त्याच्यावर डायरेक्ट आम्हाला सांगतात की होईल पगार. तुम्ही या संदर्भात काही डीन वगैरे यांना भेटले आम्ही त्यांना. त्यांना दिलंय एवढी. मग त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फोन लावतो, तुम्ही करा त्यांना कागदपत्र. नाव काय आपलं? माझं नाव ईश्वर डिवरे. आम्ही कंपनीला 11 फेब्रुवारीला मेल पण केलेला आहे, कदापि त्याचा कुठलाही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही आहे. त्यानंतर आम्ही 16 तारखेलाही पुन्हा रिप्लाय केला रिमाइंडर म्हणून, त्याचाही रिप्लाय आलेला नाही. आज पुन्हा रिप्लाय केला आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना त्याचा स्क्रीनशॉट दिलेला आहे निवेदनमध्ये. कंपनीचा कुठलाही प्रकारचा रिप्लाय नाही आहे. जर आता तुमचा जर 3 महिन्याचा थकीत पेमेंट जो आहे तो जर झाला नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचं
ते आम्ही गजूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे आता, जे ते आम्हाला न्याय मिळवून देतील.